माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं। कंधार लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या भाजपाच्या आपल्या प्रचारार्थ आलेले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ, आपल्याला या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं, आमच्या पंकजाताई मुंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार अजित गोपछेडेजी, सचिन साठेजी जे अण्णा भाऊ साठेंचे नातू आहेत आणि या भागात खूप काम करत आहेत भाजपाचं, सचिन साठेजी, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, अमरभाऊ राजूरकर, संजय कोडगेजी, त्याचबरोबर देविदासजी राठोड, आमचे मित्र श्री धोंडेजी, मंचावर उपस्थित असलेले संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख, आमचे एकनाथराव पवार, या ठिकाणी कंधार आणि आपल्या या सगळ्या लोह्या भागातील भाजपाचे सर्व उमेदवार उपस्थित, फार मोठा जनसमुदाय, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आदरणीय देवा भाऊंचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी लोह्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे। आणि मित्र, लक्षात ठेवा, हे स्वागत शेवटी फक्त टाळ्यांनी नव्हे तर या निवडणुकीमध्ये भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून त्यांचा सत्कार देवा भाऊंच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला करायचं, हे खरं स्वागत आपलं राहणार आहे। देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जबरदस्त आगे कूच करत आहे, पुढे चाललोय, आपण वेगाने पुढे चाललोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या विकासाच्या स्पीड ब्रेकरला आपल्याला उखडून टाकलं पाहिजे, कामं झाली पाहिजेत। सकारात्मक भूमिकेतून मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की आज राज्यात फिरत असताना युतीचं आमचं सरकार आहे, आम्हाला मान्य आहे, पण कोणावरही टीकेची आम्ही झोड उठवली नाही। सकारात्मक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन काम करण्याची आमची धारणा आहे आणि राहणार आहे। मित्रहो, शिव्या देऊन, टीका टिप्पणी करून, कुरघोडी करून राजकारण किंवा विकास होत नसतो, तर काम करून पॉझिटिव्ह सकारात्मक, आपल्या देशाचं एवढं हिमालय एवढं मोठं नेतृत्व आपल्याकडे आहे, सन्मान्य देशाचे विकसित भारताचे शिल्पकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या देशाचा आगेकूच होताना पाहत आहोत। एक धाडसी नेतृत्व मोदी साहेबांचं आहे। राज्यामध्ये विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राची संकल्पना ज्या देवा भाऊंनी, देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली आहे, तो शाश्वत विकास आम्हाला जर करायचा असेल तर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे आणि विकसित मराठवाड्यामध्ये सुद्धा विकसित नांदेड आणि विकसित नांदेड बरोबर विकसित लोहा कंधार सुद्धा समावेश आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून हे काम केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात आपलं सरकार आहे, मग नगरपालिका दुसऱ्या तिसऱ्याच्या हातून देऊन आपल्याला आपलं काही नुकसान करायचंय का? कामं करायचे, पैसा लागतो आणि तिजोरीचं नियंत्रण, लक्षात ठेवा, नियंत्रणाचा अर्थ आहे कंट्रोल। तिजोरीचा कंट्रोल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये मुख्यमंत्री या नात्याने आहे। ही तिजोरी राज्याच्या कल्याणकारी कार्यक्रमाकरता, सामान्य माणसाकरता ही तिजोरीतला पैसा वापरला गेला पाहिजे। आणि मला 100% खात्री आहे की देवा भाऊ आपल्या भागातल्या कामाकरता पैशाची कमतरता ती ठळू देणार नाही। जेवढा पैसा लोह्याच्या विकासाकरता, जेवढा पैसा कंधारच्या विकासाकरता लागणार आहे, तो सगळा पैसा विकासात्मक कामाकरता देवा भाऊंच्या माध्यमातून निश्चित होणार आहे। कामं चांगली झाली, हायवे पाहतोय, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा हायवे आता बीडकडे जायला, लातूरला जायला, नांदेडला जायला, विदर्भात जायला उत्तम रस्ते झाले, रेल्वेचं जाळं वाढत चाललेलं आहे। मी देवाभाऊंना फक्त आठवण करून देईन की आपण चांगला निर्णय घेतला, लातूरच्या रेल्वे करण्याकरता आपण 50% निधी द्यायचं मान्य केलंय। तो प्रकल्प असो, बिदरचा प्रकल्प असो रेल्वेचा, त्या दोन्ही प्रकल्प आपण 50% पैसे आपण द्यायचं मान्य केलेलं आहे। दोन्ही मिळून 12-15 हजार कोटीचे खर्च आहे। मी सांगेन आगामी 5 वर्षामध्ये रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढणार आहे, पर्यटन वाढणार आहे। या सगळ्या कामाकरता आपण मदत करतच आहात, पण आगामी काळामध्ये सुद्धा या कामाकरता आपल्याला भरपूर मदत करावी लागणार आहे। आणि आज आपण पाहतोय की आपला समृद्धी महामार्ग नांदेड जालना, देवा भाऊंनी पैसा भरपूर दिलेला, त्या कामाला आता गती मिळालेली आहे।
मुंबईला पोचायला थेट आपल्याला 6 तास संभाजी मार्गे नगर मार्गे मुंबईला पोचायला 6 तास. मुंबईची विमानसेवा लवकर त्यांच्या मदतीमुळे नांदेड आता एक पर्यटनाचं केंद्र उभारत आहे आणि नांदेडकडून जवळपास 6 ते 7 विमानं आज सर्वत्र देशामध्ये जाऊ लागलेली आहेत. आणि त्यामुळे आपला हा विकास निरंतर गेलाच पाहिजे. रस्ते नाल्या वगैरे होत राहतील, पण व्यापक विचार करून गावामधले विकासाचे जे मोठे प्रश्न आहेत, उद्योगीकरणाचे जे विषय आहेत, गुंतवणुकीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे विषय आहेत, हे सगळे विषय आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यामध्ये आणले पाहिजेत. आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांचा दौरा उदगीरला झाला, आता नांदेडमध्ये, आज लोह्यामध्ये, इथून हिंगोलीला जाणार आहेत. आज मराठवाडा पिंजून काढण्याचं काम आमचे नेते या ठिकाणी फडणवीस साहेब करत आहे. मी त्यांचे आभार मानेन की जिल्हा बँकेमध्ये सुद्धा नोकरी सामान्य माणसाला मिळाली पाहिजे. कुठेही तिथे बांधकाम मला ऐकतोय या नोकऱ्या कशा देणार होते, काय ठरलं होतं अगोदरच काही लोकांचं, पण देवाभाऊनी निर्णय घेतला. ही जी काही भरती आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. मग ते IBPS असो, TCS असो, MKCL असो, अशा नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची आपल्याकडेच नव्हे तर राज्यामध्ये सर्वत्र भरती करत असताना कुठेही भ्रष्टाचाराला थारा मिळू नये आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना गुणवत्तेप्रमाणे आणि लोकांना, स्थानिक लोकांना 80% तरी नोकऱ्या त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पारदर्शकता आहे, काम करायची इच्छाशक्ती आहे, काम करायला त्यांना मनापासून कुठे काम सामर्थ्य घेऊन जा ते या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून मला दिसतंय की आज हा पहिला वेळ आहे की भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकिटाची मागणी आहे. याच्यासाठी आहे की वर मोदी साहेबांची विकसित देशाची कल्पना, आज देवाभाऊंचं लक्ष महाराष्ट्राच्या अविकसित भागामध्ये मदत करण्याची भावना. आणि म्हणून मला खात्री आहे की आगामी काळामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ, मागच्या वेळेस जो आमचा हा लोहा मतदारसंघ साधारण 2800 मतांनी मागे होता, आता यावेळेस 50,000 पेक्षा जास्त मताधिक्याने आपण लातूर आणि नांदेड दोन्ही मतदारसंघ चांगल्या निवडू शकतो. एवढी क्षमता आणि ताकद की तुम्ही निर्माण करायचे मित्र हो. करायचं असेल तर इकडे तिकडे पाहू नका. आज आपले दोन्ही उमेदवार आपण पाहतोय, गजानन सूर्यवंशी असो किंवा आमचे या ठिकाणचे उमेदवार कंधारचे गंगाप्रसाद यर्नावार असो, अतिशय उत्तम उमेदवार आहे. अरे ज्याचं नावच गजानन आहे आणि दुसरीकडे कोण आहे न बोललेलं बरं, त्यांना उमेदवार मिळत नव्हता. नाव आहे शरद पवार. आता शरद पवार आणि विश्वासार्हतेचा काय संबंध आहे का? काहीच नाही. शरद पवार आणि विश्वासार्हतेचा संबंध नाही. ते आपल्या गावाचा विकासात काय करू शकणार? 2 महिन्यापूर्वी इकडे आता तिकडे अशा पद्धतीने जर उमेदवार देत असतील, हे तुमच्यापेक्षा स्वतःचा विकास करण्या माध्यमातून आणि स्वतःचं काम करून घेण्याच्या इतपत एवढंच काम होणार आहे. गावामध्ये विघ्न दूर करणारा गजानन पाहिजे आणि कंधारमध्ये यन्नावार पाहिजे. आणि ही सगळी टीम भाजपाच्या कमळ या निशाणीवर सर्व जे आमचे उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी करावं अशी माझी आग्रहाची विनंती मी आपल्याला करत आहे. आमचा जाहीरनामा पहा, आमचा वचननामा पहा. एक महत्त्वाचं काम ज्याला देवाभाऊंचा पूर्ण आशीर्वाद आहे ते 100% विजय होतील ही मी गॅरंटी आपल्या सर्वांकडून अपेक्षित करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार तुषार राठोड सुद्धा बाजूने, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण भाजपला विजयी करावं. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.